मंडळी हे पाहिजे तर चालू आहे आमचं मेथी उपटायचं काम. हे माझे सासरे बो आहेत बरं का. बरेच मंडळी म्हणत असतात का तुम्ही दोघच जण सहसा व्हिडिओ मध्ये दिसता, तुम्ही दोघच राहता का घरात? तर नाही, आम्ही घरामध्ये एकूण 5 जण कुटुंब आहे बरं का. आम्ही 3 जण म्हणजे माझे सासरे, आम्ही दोघं नवरा बायको आणि आमची 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. तर सासूबाई मला नाही येत. माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या माझ्या मिस्टर आणि ननंदबाई लहान असतानाच वारलेले आहेत. बरेच जण विचारत असतात सासूबाई दिसत नाही, सासूबाई नाही का. तर मला ज्यावेळेस मदतीची गरज असते, माझ्या चुलत सासूबाई ज्या आहेत त्या नेहमी मला हक्काने मदत करायला येत असतात. आणि नेहमी आम्ही दोघंच का बरं व्हिडिओ दिसतो हा भरपूर जणांना प्रश्न पडतो. विषय असा आहे की माझे बहुतेक जे व्हिडिओ आहेत तर ते शेतातले असतात आणि शेतामध्ये सहसा आम्ही दोघंच जण येतो. सासरे घरीच असतात, कारण पाठीमाग जवळपास 1.5 महिना, 1.5 ते 2 महिन्यापूर्वी सासरे बुवा 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांच्या पायाला जखम झाली आणि त्यांना शुगर आहे. तर ह्या कारणामुळे आम्ही सध्या त्यांना बाहेरची कुठलीच कामं करून देत नाही. ते घरामध्ये असतात, त्यांचे नातवंड सांभाळत असतात. तृप्ती तर काय दिवसभर स्कूलमध्ये असते आणि शिवांशला नेहमी आजोबा घरी सांभाळत असतात. आता बहुतेक जणांना प्रश्न पडेल की आता आजोबा पण शेतामध्ये, तुम्ही दोघं पण शेतामध्ये, तर मग शिवांश कुठे? तर सध्या मेथीचं कामकाज चालू आहे. त्याची जास्त तारंबळ होऊ नये, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं, याच्यासाठी त्याला मी माझ्या मम्मी पप्पाकडे म्हणजे माझ्या माहेरी सोडून आलेली आहे. आज जवळपास ह्या शनिवारी त्याला गेलेले 3 आठवडे होतील. दर शनिवारी तो संध्याकाळी येतो, आम्हाला भेटतो, मस्त एक मुक्काम करतो आणि आजी बाबा परत त्याला रविवारी सकाळी त्यांच्यासोबत घेऊन जातात. तर आता तुम्हाला कळलेच असेल की आमच्या घरामध्ये आम्ही एकूण 5 जण आहोत. हे बघा सासरे, तो नाना इकडे बघा, हाय करा आपल्या मंडळीला. आणि नानाला इथं बसल्या बसल्या काम होतं, काही लागण्याजोगं नाहीये, काही जखम वगैरे होण्याजोगं. तर त्याच्यामुळं नानाला जुड्या बांधायला आणले. आम्ही 2 जण त्यांना उपटून देतोय आणि नाना जुड्या ज्या आहेत ते बांधून ठेवू राहिले. पा इकडे चालू आहे मेथी उपटायचं काम. घरी बसून त्याला कधी कसं पहिल्यापासून बसायची सवय नाही का. नेहमी गोठ्यातलं जवळपास सगळं काम आमचे नानाच बघायचे बरं का. आम्ही फक्त चारा आणून टाकायचा आणि कुट्टी वगैरे करून ठेवायची. नाना आमचे ते गायांना टाकायचं, गाया इकडे घ्यायच्या, शेण पाठीमागं वडायचं, सगळी कामं गोठ्यातली नाना करायचे. आम्ही फक्त जायचं आणि गाया पिळायचो. पण सध्या कसं डॉक्टरांनी सांगितलं की नानांना शुगर आहे, तर म्हटलं कसं जखम वगैरे व्हायला नको, गायांचं गोठ्यामध्ये काम करायचं म्हणलं तर गायीने पाय बी दिला, मारलं विरलं, तर त्याच्यामुळे आम्ही नानांना डायरेक्ट आता सध्या गोठ्यातून सुट्टी देऊन टाकलेली आहे. सगळ्या गोठ्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही 2 जण ऍडजस्ट करत असतो. तर जिथं गरज पडन तिथं आम्हाला सपोर्ट करायला आमचे नाना कायम तयार राहतात बरं का मंडळी. गोठ्यातले म्हणजे आता आपण गायच कमी केले, आता आपल्याला ना भाजीपालाच करायचा आहे. आम्ही आता सध्या दुग्ध व्यवसायाकडे थोडंसं कमी करायचं ठरवलंय. सध्या 2च, आता 3च गायी आहेत आणि एक छोटी कारवड आहे. आमचं चाललंय आता की भाजीपाला जो आहे त्याच्यावरतीच थोडा आपण फोकस करूया आणि चाललं आम्ही त्याच्यात. पण आम्ही नवीनच आहे बरं का, काहीतरी नवीन केल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही, बरोबर आहे की नाही?